नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. तर ज्या क्षणाची आम्ही वर्षभरापासून वाट बघत असतो तो क्षण आज आलेला आहे. तर आज आम्ही जाणार आहेत. आमची पावसाळी सहल अरेंज केलेली आहे. आमचा ग्रुप मॅग्नोलिया वुमन्स असोसिएशन ह्या ग्रुपतर्फे आमची सहल जाणार आहे. ह्या ग्रुपबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे, कारण की ह्या ग्रुपबद्दल बोलण्यासारखं खूप सारं आहे. पण मी मध्ये मध्ये तुम्हाला ह्या ग्रुपबद्दल सांगेल, तुम्ही व्हिडिओ बघत राहा. तर मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा असा वाटला म्हणून करत आहे. बघा, हे काय आहे हे मला माहीत नाही, पण खूप सुंदर दिसत होतं म्हणून ते तुम्हाला मी दाखवलं. तर अशा पद्धतीने जिथून आम्हाला निघायचं होतं सहलीसाठी त्या स्थळावर आम्ही आलेलो आहोत सगळ्या. आणि इथे आम्ही 4 बस अरेंज केलेल्या होत्या. तर इथे 150 ते 160 महिला आमच्या बसमध्ये आमच्यासोबत, म्हणजे आम्ही सगळ्याजणी जाणार होतो. आणि इथे मी आता सगळ्यांशी ओळख करून घेत आहे, कारण की मी बऱ्याच जणींना ओळखत नाही, काही जणींना ओळखते पण, कारण की ह्या ग्रुपमध्ये जवळजवळ 3500 महिला आहेत. तर प्रत्येकाच्या नावाने आपण असं ओळखू नाही शकत, एवढं लक्षात नाही राहू शकत. म्हणून आता जसं आपण आता मी कार्यक्रम अटेंड करेल तसं सगळ्यांना ओळखेल. म्हणजे मला आता मी नवीन आहे म्हणजे मला 2-2.5 वर्ष झालेले आहेत. तर मी आता प्रत्येक कार्यक्रम अटेंड करण्याचा प्रयत्न करते. तर अशा पद्धतीने इथे सगळ्याच्या सगळ्या खुश आहेत की त्यांनी वर्षभरातून एक दिवस असा येतो हा, की तिथं मनमोकळपणे स्वच्छंदपणे सगळं म्हणजे आनंद लुटता येतो. म्हणून सगळ्याच्या सगळ्या एकदम एक्सायटेड आहेत की आपण आता जाणार आहोत, काय करणार आहोत पुढे जाऊन, कशी मज्जा मस्ती करणार आहोत ह्या विचारात आहेत आणि ह्या आनंदात आहेत सगळ्याच्या सगळ्या. इकडे कसं असतं ना, 40शी नंतर ना स्त्री थोडी स्थिरावलेली असते म्हणजे थोड्याफार जबाबदाऱ्या, थोड्या जबाबदाऱ्यातून मुक्त झालेली असते, मुलं मोठी झालेली असतात. त्याच्यामुळे तिला थोडंसं वेळ मिळतो स्वतःसाठी देण्यासाठी, आणि तो दिलाच पाहिजे. व्हिडिओ आहे, फोटो काढू? बरं, 2 मिनिट. इथे सगळ्या डान्सचा आनंद लुटताना दिसत आहेत तुम्हाला सर्वांना. या आहेत गौरीताई, यांच्याबद्दल सांगेन, नूतनताईंबद्दल सांगेन, अनिताबद्दल सांगेन मी हळूहळू पुढे. त्या कोण आहेत, कसं काम करतात, ग्रुप कसा चालतो, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. इथे सगळ्याच्या सगळ्या एन्जॉय करत आहेत. ते गाणं कुठले आहेत काय मी दाखवू नाही शकत तुम्हाला, पण खूप मस्ती मज्जा चाललेली आहे इकडे. तर मग मी काय ती 40शी नंतरची स्त्री याबद्दल मी बोलत होते तुमच्याशी. तर कसं आहे ना, की 40 ही आपली सेकंड इनिंग असते. फर्स्ट इनिंगमध्ये आपण घरासाठी, मुलाबाळांसाठी ज्या पण जबाबदाऱ्या असतील आपल्या त्या पार पाडत असतो. त्या पार पाडत असताना आपण स्वतःकडे लक्षच देत नाही अजिबात. आणि मग स्वतःसाठी लक्ष दिलं पाहिजे हे मॅग्नोलिया सांगते. मॅग्नोलिया फक्त हेच नाही सांगत तर जेवढ्याही इथे महिला आहेत त्यांची एक स्वतःची ओळख आहे. कोणी जॉब करतं, कोणी उद्योजका आहेत, आणि ज्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची आहे त्यांना मदतीचा आणि सहकार्याचा हात मॅग्नोलिया देत असते. आणि ह्या सर्वांचा भार कोणी उचललेला आहे माहिती आहे? गौरी ढोले पाटील ताई, नूतन बनकर ताई आणि अनिता डोमाळे आणि सर्व कमिटी मेंबर्स. म्हणजे कसं, सुरुवातीला गौरीताई आणि नूतनताई यांनी हा ग्रुप म्हणजे सुरू केला की महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे आपण, समाजासाठी काहीतरी देणं लागतो आपण, की ज्यांना आपली गरज आहे तिथं त्या उभ्या राहतात. आणि मग हळूहळू त्यांचा व्याप वाढला, तसं त्या म्हणजे कमिटी मेंबर्स वाढले, म्हणजे मदतीचा हात त्यांना मिळत गेला आणि हा ग्रुप मोठा होत गेला. आता मॅग्नोलियाबद्दलचा अर्थ पण मी तुम्हाला सांगेन की मॅग्नोलिया म्हणजे काय, मॅग्नोलिया असं नाव का दिलं, तर हे सगळं आपण शेअर करणार आहोत तुम्हाला. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही, किंवा अजून तुम्हाला काय बघायला आवडेल, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मग माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, जर आवडला तर शेअर करा. हे अशा पद्धतीने आम्ही एन्जॉय करत आहोत. पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवते की आम्ही कशा पद्धतीने एन्जॉय केलं, कसे एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली
आणि कशा घरी आलो ते सगळं मी तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवेल, कारण की एडिट करायला मला खूप वेळ लागतो, म्हणून मला थोडं पार्टमध्ये टाकावं लागत आहे. तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.